सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत। परभणी हत्याकांडावरून आता ते संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मस्साजोगमध्ये सध्या शरद पवार हे दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य तिकडची आपण पाहतोय। कार्यकर्ते काही उपस्थित आहेत आणि शरद पवार हे सध्या मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत। ही थेट दृश्य बीडच्या मस्साजोगमध्ये शरद पवार हे दाखल झालेले आहेत। बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवार हे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मस्साजोगमध्ये दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलंच गाजतंय। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी विविध स्तरातून होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी मस्साजोगमध्ये दाखल झाले असल्याचं पाहायला मिळतंय। बीडमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार यांच्यासह निलेश लंके देखील इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, देशमुख कुटुंबाची भेट घेण्यासाठी आणि सांत्वन करण्यासाठी आज शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत बजरंग सोनवणे त्याचबरोबर निलेश लंके हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये देशमुख कुटुंबाच्या भेटीसाठी आता पवार साहेब दाखल होत आहेत। विशेष म्हणजे आजचा 13वा दिवस आहे आणि 13व्या दिवसानंतरही काही जे आरोपी आहेत ते अटक नाहीत। या संदर्भात देखील पवार साहेब यांची मागणी काय करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सुरेश, शरद पवार यांच्यासह आता कोण कोण उपस्थित आहे? शरद पवार यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे त्याचबरोबर खासदार निलेश लंके हे देखील सोबत आहेत। आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर जिल्ह्यातील जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि शेकडो या ठिकाणचे स्थानिकचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे आता भेट घेतल्यानंतर नेमकं या कुटुंबाचं सांत्वन करणार आहेत आणि सांत्वन केल्यानंतर राज्य सरकारकडे काय मागणी करतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले। बरं, खरं तर शरद पवार यांची ही सांत्वनपर भेट आहे, मात्र एक जाणून घ्यावं लागेल सुरेश, या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे? कारण हा तपास CID कडे वर्ग करण्यात आला होता, काही आरोपींना देखील अटक करण्यात आली होती, त्यापुढे नेमकं काय झालंय? या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे आणि आणखी 3 आरोपी हे मोकाट आहेत। त्यामुळे त्या 3 आरोपींना अटक करा अशी कुटुंबाची देखील काल मागणी आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी काल ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये निवेदन केलेलं होतं, SIT देखील स्थापन करण्यात आलेली, त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी देखील आहे आणि हा तपास CID कडे आहे। त्यामुळे एकंदर त्या तपासामध्ये जो पुढचा टप्पा आहे तो 3 आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने पोलीस काय प्रयत्न करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश, शरद पवार यांनी कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांचा पुढचा दौरा कसा असणार आहे? शरद पवार आता कुटुंबाची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी जवळपास 45 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। कुटुंबांचं सांत्वन करून नेमकं हे प्रकरण काय घडलं होतं या संदर्भात देखील त्या कुटुंबाशी बातचीत करणार आहे। त्याचबरोबर यानंतर ते परभणी इथे जी जाळपोळीचा प्रकार घडलेला होता त्या संदर्भात देखील भेटीसाठी जाणार आहेत। अगोदरच त्यांच्या दौऱ्याला 1 तास उशीर झालेला आहे, हवामानाचं कारण म्हणून 1 तास उशीर झाला आहे आणि त्यानंतर आता इथं 45 मिनिटाचा दौरा झाल्यानंतर ते परभणीकडे रवाना होतील। बरं सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे बीडच्या मस्साजोगमध्ये दाखल झालेले आहेत, तर तिकडे कोल्हापुरात मुश्रीफ आणि आबिटकरांचं जोरदार स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। आत्ताच्या क्षणाच्या 2 मोठ्या घडामोडी, बीडच्या मस्साजोगमध्ये शरद पवार हे दाखल झालेत, तर कोल्हापूरमध्ये
हसन मुश्रीफ आणि आबिटकर यांचं त्यांच्या समर्थकांकडून, गावकऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे। बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातील लवकरच बिनभाड्याच्या खोलीमध्ये जातील आणि त्याचबरोबर आकांनी काही ऑर्डर सोडली असेल तर तेही जेलमध्ये जातील असं आमदार सुरेश धस म्हटले। त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये 5,000 कोटी रुपये लोकांचे पैसे अडकले आहेत। हे पैसे अद्याप मिळाले नसल्यानं गुंतवणूकदार संकटात असल्याची माहिती देखील धस यांनी दिली आहे। स्थापना करीत असताना सुद्धा गृह विभाग आहे, LNJD आहे, ते सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज दुपारपर्यंत त्या ठिकाणी ऑर्डर निघेल आणि ऑर्डर निघाल्याच्या नंतर जे आपण नाव घेतलेलं आहे, मी त्यांचं अजून नाव घेतलेलं नाही, परंतु फक्त आका म्हणलेलं आहे। विष्णू चाटे अँड गँगचा आका हे आका जे आहेत इन्व्हेस्टिगेशनमध्ये जर पुढे आले तर आका आपोआपच बिनभाड्याच्या खोलीमध्ये जातील। विशेषतः बीड जिल्ह्यातले DDR सगळे AR आणि मराठवाड्यातले DDR जिथं जिथं यांच्या शाखा खोललेल्या आहेत त्याच्यावरती सहकार विभागाने दुर्लक्ष केलंय, म्हणून 8ही जिल्ह्याचे DDR जिथं जिथं शाखा उघडल्या असतील ते AR आणि विशेषतः बीड जिल्ह्याचे DDR हे संघटित गुन्हेगारीमध्ये यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। त्यांनी मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। विधानसभेतील पराभवानंतर महानगरपालिकेच्या तयारीसाठी आणि आढाव्यासाठी या निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे। 36 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून यानुसार 227 वॉर्डचा आढावा निरीक्षकांनी घेतलाय आणि त्याचा अहवाल ते आज उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहेत। खासदार संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर असून या ठिकाणी त्यांनी पालिका निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आम्हाला काहीही करून जिंकावी लागेल, ही निवडणूक जिंकलो नाही तर मुंबई वेगळी होईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। या निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू असून ही निवडणूक स्वबळावर लढावी ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं ते म्हटले। महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना, ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत स्वबळावर लढण्याच्या, त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्या किंवा जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते। कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढते। ही थेट दृश्य आपण पाहतोय बीडमधली बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शरद पवार हे दाखल झालेत आणि त्यांच्या कुटुंबियांशी ते सध्या चर्चा करतायत। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोगमध्ये आंदोलन करण्यात आलं। खरं तर त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी सगळ्याच स्तरातून मागणी होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार हे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, शरद पवार आता मसाजोग गावात पोहोचलेले आहेत आणि गावात पोहोचल्या ते मयत संतोष देशमुख यांच्या घरी गेलेले आहेत आणि संतोष मयत यांच्या आई असेल, त्यांची पत्नी असेल, त्यांचे कुटुंबाची भेट त्या ठिकाणी घेत आहेत, त्यांची विचारपूस त्या ठिकाणी करतायत आणि त्यानंतर शरद पवार हे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोक जमलेली आहेत। त्या ठिकाणी बहुतेक ते लोकांशी संवाद सुद्धा साधणार अशी शक्यता आहे, कारण
या ठिकाणी तशी सोय करण्यात आलेली आहे. मात्र एकंदरीतच आपल्याला माहित आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शासन करण्याचे आदेश कालच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी दिलेले आहेत. पोलीस निरीक्षकांची बदली सुद्धा केलेली आहे. आरोपींवर मोक्का सुद्धा लावलेला आहे. आता नेमकं शरद पवार या ठिकाणी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी बोलले तर नेमकं काय बोलतील, काय मागणी करतील किंवा सरकारने जी काही कारवाई केली त्याच्यावर समाधान व्यक्त करतील का, असे वेगवेगळे प्रश्न आहेत. मात्र आता कुटुंबासोबत ते संवाद साधतायत. आपण बघतोय की त्या ठिकाणी जे आहे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. निश्चितपणे शरद पवारांची ही भेट जी आहे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेली ही भेट आहे. कारण शरद पवार ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी एक पद्धतीची मागणी करू शकतात ते आणि राज्य सरकारला काही सूचना सुद्धा ते करू शकतात. मात्र निश्चितपणे त्या ठिकाणी भेट घेतल्यानंतर ते गावकऱ्याशी संवाद साधणार आहेत. त्या संवादात ते काय बोलतील हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यांच्यासोबत या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा या ठिकाणी आहेत. हे जे 4 आरोपी अटकेत आहेत, 3 आरोपी अजूनही फरार आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांनी यंत्रणा लावलेली आहे. निश्चितपणे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं शरद पवार देतील का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सिद्धार्थ, खरं तर या संपूर्ण प्रकरणात काही बड्यांची देखील नावं समोर आली होती आणि हे संपूर्ण प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं. याचा तपास आतापर्यंत कुठपर्यंत आलाय? कारण की आतापर्यंत 3 आरोपींना अटक केली आहे अशी माहिती तर आपल्यापर्यंत आहे. या पुढे नेमकं आता पोलीस प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का? तेव्हा कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणा केल्यानंतर त्या गृह मंत्रालयाला जातील आणि गृह मंत्रालयाला त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करून त्या पद्धतीचे पत्र जे आहेत त्या पोलीस स्टेशन असेल किंवा त्या यंत्रणांना दिले जातील आणि त्यानंतर त्या तपासाची सुरुवात होते. निश्चितपणे घोषणा तर केलेली अधिवेशनामध्ये, मात्र कागदोपत्री आदेश बीड पोलिसांना अजून ते आलेले नाहीत. त्याची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेनंतर निश्चित तपास होईल आणि समिती सुद्धा गठन करण्यात आलेली आहे. त्या समितीचं सुद्धा काम सुरू होण्यास थोडासा अवधी लागू शकतो. मात्र जे पोलीस आधी तपासात आहेत, फरार आरोपींना अटक करणे, फरार आरोपींचा माग काढणे, त्यासाठी जवळपास 5 ते 6 टीम बीड पोलिसांच्या वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत. उर्वरित जे काही आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी. आणि तुम्ही जे म्हणताय ज्या पद्धतीनं काही नेत्यांची नावं, बीड जिल्ह्याच्या स्थानिक नेत्यांची नावं यामध्ये आलेली आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं आहे. बाकी काही नेत्यांची नावं अजून कुणी घेतलेली नाहीत. मात्र ते नेते याच्या पाठीशी असावेत, त्याचमुळं ही सगळी दिरंगाई झाली अशा पद्धतीचे आरोप केलेले. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्टपणे सांगितलेलं की या ठिकाणचे जे पोलीस निरीक्षक महाजन आहेत त्यांनी या प्रकरणामध्ये कसल्याही पद्धतीची दिरंगाई केली नाही. त्यांना फोन आल्यानंतर ते गेले. त्याचा तपशीलवार मिनिट टू मिनिट त्यांचा तपासाचा भाग त्यांनी बोलून काल अधिवेशनामध्ये सुद्धा दाखवलेला आहे. मात्र ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणा राबवायला पाहिजे होती त्या पद्धतीने पोलीस यंत्रणा राबवली नाही. त्यामुळं जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांची मात्र तडकाफडकी बदली या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे आणि आयजी लेवलच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली एक जे आहे चौकशी या ठिकाणी होणार आहे. निश्चितपणे जे जे करता येईल ते देवेंद्र फडणवीस असेल किंवा सरकार यांनी त्या यंत्रणा कामाला लावलेले आहेत, निर्णय घेतलेले आहेत, निलंबन झालेले, काही अटक झालेले आहेत. त्या सगळ्या गोष्टी झाल्या असल्या तरी कुटुंबाचं समाधान अजून झालेलं दिसत या ठिकाणी नाहीये. कारण सकाळीच मी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना बोललो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की सरकारने काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत. मात्र जोपर्यंत आरोपी शेवटच्या शिक्षेपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला समाधान होणार नाही अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली. ती कुटुंबाची सुद्धा तीच मागणी आहे आणि एकंदरीतच शरद पवारांसोबत ते आता काय भावना शेअर करतात आणि त्यानंतर शरद पवार इथे येऊन जे जमलेली लोक आहेत त्यांच्या समोर काय आपली भूमिका मांडतायत. सरकारने काल केलेल्या एकंदरीतच सगळ्या कारवाई घोषणा यावर शरद पवार समाधान व्यक्त करतायत का किंवा त्याच्यामध्ये आणखी काही मागणी या ठिकाणी करू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही नेत्यांवर शंका आहे त्या नेत्याच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मोठा गदारोळ अधिवेशनामध्ये झाला आणि त्या नेत्यांना मंत्रिपद भेटू नये, त्या नेत्याला हे करून टाकावं
अशा पद्धतीच्या मागण्या होत आहेत. मात्र तो नेता कोण याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. त्याच्यामुळे शरद पवार आता या ठिकाणी काय स्पष्ट भूमिका मांडतील हे बघावं लागेल. मात्र फार आस्थेवाईकपणे शरद पवार त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधतायत. 15 ते 20 मिनिटं झाले शरद पवार कुटुंबातील महिलांची बातचीत करतायत आणि ते झाल्यानंतर ते मात्र इकडे मांडवात येतील आणि ती आपली भूमिका बोलतील. सिद्धार्थ, सध्या या दृश्यांमध्ये राजेश टोपे दिसतायत, निलेश लंके दिसतायत, अजून कोण कोण उपस्थित आहे शरद पवारांसोबत? निलेश लंके आहेत, राजेश टोपे आहेत, स्थानिक खासदार बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा आहेत, काही 2 आमदार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच शरद पवारांसोबत फार महत्वाचे स्थानिक पातळीवरचे सर्व राष्ट्रवादीचे नेते सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. बीड जिल्हा असेल, बीड शहर असेल, परळी असेल, केज असेल, या सगळ्या तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे महत्वाचे नेते या ठिकाणी जमलेले आहेत. भरला अध्यक्ष महोदय, आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय, का जावा हे राज्य सोडून, आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे. सातगिरवाडीचं सांगितलं मी, दगडूबाई केंद्रे, अतुल गुट्टे. दुसरी एक ग्रामपंचायत आहे, मला माहित नाही अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत. अहो हे सगळं भरलंय सीएससी सेंटरवरून. 1 रुपयात पीक विमा मारल्यावर काय हे दाखवतो ना, आहे ना माझ्याकडे, भरलाय ना विमा. त्याला तालुका स्तरीय समिती आहे, जिल्हा स्तरीय समिती, बोलतो ना त्याच्यावर येतो. अध्यक्ष महोदय संपवतो मी, जास्त वेळ नाही घेत. रमेश संपवणार. अध्यक्ष महोदय फक्त 5 मिनिटं द्या. अध्यक्ष महोदय फार मोठं आहे, अख्ख्या राज्यात सापडणार आहे. आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा. अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायत कार्यालय बनवस तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे 47 गावांची यादी आहे. अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातली नामेवाडी, खांडेवाडी, कलुचीवाडी अशी 47 गावामध्ये 29,073 हेक्टरचा विमा भरला गेला. अध्यक्ष, फक्त 47 गावात 29,023. अध्यक्ष महोदय, बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत. दैनिक लोकमत. अध्यक्ष महोदय, पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा. बातमी अध्यक्ष महोदय, धर्मयोद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचं, क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा. माफिया, शेतकऱ्याला माफिया, शेतकरी नाही, हे माफिया, हे आपोआप आलेले माफिया. वाळू माफिया ऐकलं अध्यक्ष महोदय, खडी क्रेशरचे माफिया, मुरुम माफिया ऐकलं, गँगवार मधले माफिया ऐकलं, प्लॉटिंगचे माफिया ऐकलं, परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली. अध्यक्ष महोदय, ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला, हे इतकं जर भयानक झालं, जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय, कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे. ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल, अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय, बरं का, एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले आहेत, त्यांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तालुकास्तरीय समिती ज्यांनी दाखल केला नसेल, हे इलेक्शनच्या कालावधीमध्ये. अध्यक्ष महोदय, घेतो ना, संपलं. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय ही थेट दृश्य. शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि